नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. मी प्रशांत खेमनार आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सध्या आपण खानदेश भ्रमंती करतो आहे आणि जे पुरातन वैभव आहे आपले ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. तर आज आपण अशाच एका पुरातन मंदिराला भेट देणार आहे. खूप जुनं मंदिर आहे. त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आपण त्यातील इतिहास जाणून घेणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या जमनागिरी पुरातन महादेव मंदिर धुळे येथे. हे मंदिर अतिशय प्राचीन असून भगवान शिव यांना समर्पित आहे. झाडे आणि हिरवाईने वेढलेले हे ठिकाण भक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी खूप शांत आणि पवित्र मानले जाते. या मंदिराची वास्तू आणि परिसर पाहिला की आपल्याला प्राचीन संस्कृतीची आणि श्रद्धेची जाणीव होते. जर तुम्हाला निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा अनुभव घ्यायचा असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्यायला हवे. या परिसरात एक भले मोठे झाड देखील आपल्याला बघायला मिळते. थोडी विचारपूस केली असता त्या आफ्रिकन प्रजातीचे झाड असल्याचे कळाले. या परिसरात आपल्याला अनेक दगडी ऐतिहासिक खांब बघायला मिळतात. तसेच महादेवाच्या छोट्या ते मोठ्या शिवपिंडी आपल्या नजरेस पडतात. स्थानिक लोकांच्या मते हे मंदिर खूप जुने असून अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले सांगितले जाते. येथे अनेक भक्त नवस बोलतात. विशेषतः महाशिवरात्री या दिवशी येथे हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येतात. मंदिराचा परिसर खूप शांत आणि निसर्गरम्य आहे. त्यामुळे येथे आल्यावर शहराच्या धावपळीपासून दूर एक वेगळाच अनुभव मिळतो. या मंदिराच्या बाहेर आपल्याला एक दगडी गोटा बघायला मिळतो. दोघं हातांनी या दगडी गोट्याला स्पर्श करून जर गोटा फिरला तर आपली मनातली इच्छा पूर्ण होते असे सांगितले जाते. अनेक भाविक भक्त या ठिकाणी गोटा फिरवून आपली मनातली इच्छा पूर्ण करतात. या मंदिराच्या परिसरात आपल्याला दीपमाळा देखील बघायला मिळते. या परिसरात अनेक लहान मोठी झाडं आपल्याला पाहायला मिळतात. अनेक प्राचीन असलेली झाडं देखील या परिसरात आपल्याला नजरेस पडतात. या मंदिराची एक खास गोष्ट म्हणजे मंदिराच्या अगदी बाजूलाच एक प्राचीन बारव, पायऱ्यांची विहीर देखील आहे. पूर्वीच्या काळात अशा बारवांचा वापर पाणी साठवण्यासाठी आणि यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्यासाठी केला जात असे. या बारवाची रचना खूप सुंदर आणि मजबूत दगडांनी केलेली आहे. खाली उतरायला पायऱ्या असून ती पाहिली की आपल्या पूर्वजांची अभियांत्रिकी आणि बांधकाम कौशल्याची कल्पना येते. या बारवच्या बाहेर आपल्याला एक भले मोठे जाते पाहायला मिळते. पूर्वी मंदिरात येणारे भाविक या बारवातील पाणी वापरत असत. त्यामुळे हे ठिकाण फक्त धार्मिकच नाही तर ऐतिहासिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचे मानले जाते. ही बारव अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली असून त्यात उन्हाळ्यात सुद्धा पाणी आपल्याला बघायला मिळते. काही पायऱ्या उतरून आपण खाली गेल्यावर या बारवाच्या आत आपल्याला 2 दिवट्या देखील बघावयास मिळतात. बारवच्या एका कमानीवर आपल्याला
सुंदर असे नक्षीकाम देखील बघावयास मिळते. महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नदान देखील केले जाते. त्याचीच एक झलक आपल्याला या चित्रीकरणात दिसत आहे.